हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं भरलेली मिरची करावी. ही भरलेली मिरची करावी. मध्ये मी ढोबळी मिरची, ती मिरची सिमला मिरचीची तुम्हाला रेसिपी दाखवली ती. आता ही भरलेली मिरची कशी करायची, तर आणायची मला करायची, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावी ही मिरची कशी करायची. प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते ही मिरची करायची. कोणी काय घालते, कोणी काय घालते. कोणा साधं मीठ घालून पण तळून खात होतं. काय मीठ लावायचं आपलं आणि तेलामध्ये परतायचं आणि भाकरी पोळीसोबत नुसत्या खायच्या. तरी छान लागतात ह्या मिरच्या, कारण ह्या तिखट नसतातच ना, तरी छान लागतात ह्या मिरच्या. म्हणून म्हटलं प्रत्येकाची पद्धत, कोणी भरून मग काही काही घालत राहते याच्यामध्ये. प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हटलं मी काय घालते हे तुम्हाला दाखवावं, मला करायचीच होती, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की मी ही मिरची भरलेली मिरची मी कशी करते. तर आता ही मिरची मी छान 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कारण आता काय होते, पावसाचे दिवस जरा चिखल लागलेला असतो त्याला. मिरचीला आपण किती तरी ते म्हटले तरी आपण आपली स्वच्छ धुवून घ्यावी. म्हणून मी आता धुवून घेतली आणि आता ही मधून चिरतीये. भाजीवाले म्हणतात धुतलेली आहे, स्वच्छ आहे. ते म्हणतात, आपण म्हटलं ते म्हणतात नाही नाही स्वच्छ आहे. हे बघा, मी मधून छान चिरून घेतली. ही काय तिखट नसतेच. आणि याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते. दाण्याचं कूट आहे हे. या अंदाजाने घेतलं मी. मिरच्या किती आहे, म्हणजे 5च मिरच्या आहेत त्या मोठ्या मोठ्या. दाण्याचं कूट हे डाळीचं पीठ घेतलं मी. आणि ही आमचूर पावडर घेतली. आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळलं तरी चालेल. हे मीठ आहे. हे थोडी चिमूटभर साखर घेतली. हे थोडंसं तिखट घेतलं आणि हळद. बस आणि एवढंच साहित्य लागतं. आता हे कसं करायचं तुम्हाला सांगते. दाण्याचं कूट आणि हे डाळीचं पीठ, हे आमचूर पावडर, हळद, हे तिखट. त्या मिरच्या तिखटच नसतात ना, म्हणून थोडं घेतलं मी, फार तिखट नाही घेतलं. म्हटलं पटकन खाताना असं एकदम. हे मीठ आणि चिमटभर साखर. आणि मी मिक्स करून घेते. याच्यात लिंबू पिळलं तरी चालते. आणि आता मी ह्या सगळ्या भरते मिरच्या. भरून घ्यायचं छान. हाताने छान भरले जातात, चमच्यानं भरले जात नाही. त्यावेळेला बरे असतात हे मिरच्या. कच्च छान याच्यामध्ये ना दाबून दाबून हे पीठ भरायचं. दाण्याचं पीठ जास्त घेतलं आणि डाळीचं पीठ कमी घेतलं. अर्ध समजा वाटीभर दाण्याचं पीठ आहे तर अर्धी वाटी मी डाळीचं पीठ. गच्च भरले अगदी आता ह्या. आणि बघा मी ह्या छान अशा भरून घेतल्या ह्या. आता बघा गॅस लावला आणि कढईमध्ये तेल टाकलं. मिष्ट होते, जळायला नको ना. आणि ते सरळ ठेवले.
दाखवते मी तुम्हाला. बघा हे सगळे आता सरळ ठेवलेत. याच्यामध्ये पाण्याचं थोडा पाण्याचा इतका मारला त्याच्यावर. बघा आता एका साईडला झाले. पाण्याचा शिपका मारल्यामुळे काय झालं त्याला त्या पक्क बसलं ते. आपण सारण जे भरले होते ना, आता एक साईडला करते, एका साईडला सगळ्याचं एक साईडला घ्यायचं. आता आपलं सारण पडणार नाही याच्यामध्ये. वाफेनं ते पटकन पटकन झाकण काढते. छान होऊन गेले आता हे दोन्ही कडून छान झाले. थोडंसं पाण्याचं शिपकं मारलं याला की ते हे होतात पटकन, अशा वाफ येते आणि वाफेने ते पटकन होऊन जातात आणि सारण पण पडत नाही त्याच्यामधलं. आपण जे भरलेलं आहे ना ते पडत नाही. बघा मी आता हे सराटा घातला म्हणून, नाही तर हे काही निघत नाही, सारण फिट्ट बसते त्याच्यामध्ये. एकदा आधीच आपण दाबून छान भरलेलं असते. हे बघा ही आपली मिरची तयार आहे. याच्यामध्ये सारण भरलेलं पण पूर्ण झालंय बरं का. पाण्याचा एक शिपका मारला आणि त्याच्यामुळे सारण पण पूर्ण हे झाले आणि काही बाहेर पडलं नाही, कढईला काही सारण पडलं नाही, काही नाही. छान फिट्ट बसलं याच्यामध्ये हे सारण. बघा आपली ही भरली मिरची तयार आहे. कोणी याच्यामध्ये लिंबू पिळते आतमध्ये, पण आता माझ्याकडे लिंबू नव्हता आणि आमचूर पावडर माझ्याकडे कायम असते म्हणून मी याच्यामध्ये आमचूर पावडर घातली. तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल, पण खूप छान लागते हे. कारण लिंबू, थोडीशी साखरेची चव, थोडंसं आंबट गोड असं छान लागते हे आंबट गोड असल्यावर. बरेच जण याच्यामध्ये सारण असंच असते पण लिंबू पिळत नाही. पण तुम्ही लिंबू पिळून बघा. तुम्ही जर लिंबू पिळत नसाल ना तर थोडंसं लिंबू पिळा, किंवा आमचूर पण डाळीचं पीठ, दाण्याचं कूट वगैरे सगळं घातलंय. खूप छान लागते हे सारण. हे करून बघा. आणि हे आता भाकरीसोबत म्हणा, पोळीसोबत म्हणा, तर कशासोबतही चांगलं लागते, प्रश्नच नाही. बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.